कोयना क्रिकेट असोसिएशन रायगड आणि पालघर आयोजित कोयना प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक आपण 3 पाहत आहोत आणि खरं तर मॅच कडे आपण वळत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांना बाणाचा मुजरा. मी उमेश सावंत समालोचक मालदेव आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. नेक्स्ट बॉल साठी अजय महाराज तयार होते. मोठा फटका खेळण्याचा टॉपेज घेतलाय. बॉल पर्यंत खरतर गेले होते फिल्डर आणि त्याच्यानंतर एक धाव इथे सहज पूर्ण केलेली आहे. चांगली मॅच आपल्या भेटीला आली आहे आणि त्याचबरोबर खरतर आपण जो आवाज पाहिला व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट आकडे तज्ञ पश्चिम महाराष्ट्र निलेजी मर्डेकर सर यांचा खरतर या दोन मॅच मध्ये आपण आवाज ऐकलेला आहे आणि आजचा खरतर अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि खरतर एक खूप चांगली स्पर्धा खरतर आपण पर्व 13 मध्ये पाहत आहोत. विशाल सावंत ऑन स्ट्राइक आणि अजय मरागजे बॉलिंग ट्रॅक वरती खरतर घणाघाती गोलंदाज आणि त्याचबरोबर एक ताबडतोब फलंदाज विशाल सावंत असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अजय मरागजे. ओहो दांडी 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 गोल. फलंदाजाला पडली भूल. केवढीचे आणि त्याचबरोबर विशाल सावंत एक घातक आक्रमक फलंदाज बाद झालंय आणि अजय मरागजे काय अप्रतिम गोलंदाजी या मॅच मध्ये करत आहे. दोन बॉल अगदी सहज पान टाकले होते आणि तिसऱ्या बॉल वरती डायरेक्ट इस्टनचा पेट घेतलाय. विशाल सावंत मोठ्या फटक्यासाठी गेले होते आणि त्याच्यानंतर ते बाद होत आहेत आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये खरं तर डावाला सावरायचं आहे आणि डावाला सावरताना खरं तर तुम्हाला धाव संख्येला पुढे घेऊन जायचं आहे आणि ते कामकाज आता पूर्ण करावं असं वाटेल. आपण मॅच पाहत आहोत. एक चांगली मॅच वेकेमचा राजा आणि त्याचबरोबर मराठा वॉरियर्स या दोन संघाच्या माध्यमातून हे महायुद्ध. अनिकेत पवार बॅटिंग आणि एका बाजूला सागर भोसले यांनी एक बॉलचा सामना केलाय आणि त्यांच्या पॅट मधून आले एक सिंगल. टीम टोटल आतापर्यंत झाले त्या एक धाव. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. प्लेसमेंट केले चांगली प्लेसमेंट ते कव्हर मध्ये बॉलला सॉफ्ट हँडने केले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक धाव येते. सगळा मॅच आपण पाहत आहोत आणि खरं तर अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहत आहोत आणि काय जबरदस्त स्पर्धा राहिली आहे. अजय मरागजे जेवढं कौतुक कराल तेवढं कमी. चांगली गोलंदाजी लाईन टप्पा वेग या सर्व काही गोष्टी खरं तर अंमलात आणल्यात आणि त्याच पद्धतीने सध्या नियंत्रण गोलंदाजी करतोय. समोर बॅटर आहे सागर भोसले राव. ओहो बॅक टू द बॉलर हडक्यातने केलाय. कॅच घेण्याची खरं तर संभावना होती. कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता अजय मरागजेने आणि त्याच्यानंतर एक धाव इथे सहज कंप्लीट केली आहे. थोडासा अडचणीमध्ये आहे मी म्हणेन मराठा वॉरियर्स संघ. विशाल सावंत बाद झालाय आणि खरं तर या डावाला सावरायचं आहे म्हणजे संयम आणि त्याचबरोबर धाडस. जिथे खराब बॉल आहे त्याच्यावरती आक्रमण करायचं आहे आणि जिथे चांगला बॉल आहे त्याला सन्मान द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला त्या टप्प्यावरती जो फोकस ठेवायचा आहे हा महत्वाचा असणार आहे या मॅच मध्ये. बॉलर तयार होतोय अजय मरागजे. ओहो हलक्यात खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या अगदी आतून बॉल चाललाय. डॉट बॉलची होती समाप्ती आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा अद्याप झाल्या. त्या प्रथम बॅटिंग करते खरं तर टीम मराठा वॉरियर्स संघ. फक्त 3 धावा आणि त्याच्यामध्ये विशाल सावंत एक आक्रमक फलंदाज पास झालाय आणि तेच मुभा तेच बेनिफिट आणि तेच मोमेंटम खरं तर टीम ओवेकॅमचा राजा या संघाला मिळालेला आहे. फ्लातून स्पर्धा आहे आणि त्याचबरोबर आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि सजल भातोसी. सकाळी आपण मॅच पहिला अगदी 2 निलेश जाधव सारख्या फलंदाजांना खरं तर थांबून ठेवलं होतं आणि तो गोलंदाज आता वापरला गेला पुन्हा एकदा या दुसऱ्या षटकामध्ये. सजल भातोसी समोर आता बॅटर असणार आहे सागर भोसले आणि आता अटॅकिंग क्रिकेट खेळायचं आहे.
चांगली बॅटिंग करायची, धावसंख्येला पुढे घेऊन जायचंय आणि हा प्रयत्न होणं देखील महत्वाचा असणार आहे. आता फील्ड वर थोडा फील्ड मध्ये आपण पाहिला इनफिल्डचं जे क्षेत्ररक्षक आहे ओव्हर आहे तो संपलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण ही जी फील्ड सजवलेली आपण पाहत आहोत. षटकाची समाप्ती झाली, त्याच्या 3 धावा. इथे आता 2 हात करावे लागतील, खास करून सागर भोसलेला मैदानाच्या आतमध्ये उभं राहावेल. कमीत कमी 30 ते 35 किंवा 40 धावा येणं महत्वाचं असणार. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने केलाय, एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक धाव मिळतीये. संयमाने सध्या शांत गतीने शांत विचाराने सध्या खरं तर बॅटिंग करत आहेत. 22 यार्ड या वाढीच्या माध्यमातून खरं तर आज संपूर्ण आपण ही स्पर्धा पाहत आहोत. संपूर्ण टेक्निकल टीम आणि स्वतः प्रोफायटर आज सचिनजी शिंदे असणार आहेत. मॅफ्रॉम रुले चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. इथे बेगेट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. बॅटचा जरूर इथे तो फ्लो पण केलं होतं आणि त्याच्यानंतर आलेला हा डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी टप्प्यावरती नियंत्रण, तो टप्पा थोडासा पाठी ठेवलाय आणि फलंदाजाने मोठा फटका खेळण्याचा मनसुबा केला होता, इरादा केला होता. त्याच्यानंतर आलेला हा सुंदर बॉल डॉट. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने एखादी जॉरस कॉफी काढावी की काय आणि एखादं नाणं त्या जागेवरती ठेवावं की काय, त्याच टप्प्यावरती बॉल, तीच बॅट, तोच शॉट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आलाय डॉट. आक्रमक फलंदाज आहे खर तर सागर भोसले. आकाश पवार खरं तर पाठीमागे राहिलाय. अनिकेत पवारला खरं तर मार्गस्थ केलाय, परंतु 2 बॉल लगातारचे टाट आलेत आणि हा प्रेशर कुठेतरी असणार आहे. मराठी वॉरियर्स टीम समोर यावेळेस हवेमध्ये बॉल आहे. स्टँडिंग स्ट्रोक बॉल पर्यंत गेले होते क्षेत्ररक्षक आणि त्याच्यानंतर 2 धाबा इथे मार्गस्थ होत आहेत. बघता बघता टीमच्या टोटल झाल्या आतापर्यंत 1.4चा खेळ समाप्त झालाय आणि फक्त 6 धावा झालेल्या आहेत. म्हणजे या ओव्हर मध्ये मोठा फटका हवाय मोठा फटका. अनिकेत पवार ते करेल का, करणं देखील महत्वाचं आहे, कारण का तशीच आपण ही स्पर्धा पाहत आहोत. आज प्रत्येक हा हिरा आहे आणि त्याला चमकायचा आहे. टपली सिस्टमचा वापर करण्याचा प्रयत्न केलाय, अगदी बॉलला सोडून दिलाय आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. अनिकेतने आतापर्यंत 6 बॉल खेळलाय आणि त्याच्या पाठीमागे 3 धावेचं योगदान दिलंय. म्हणजे काहीतरी स्पेशल करावं लागेल, काहीतरी खास करावं लागेल, काहीतरी क्लास करावा लागेल आणि तशा पद्धतीचा परफॉर्मन्स करावा लागेल. 1 बॉलचा खेळ बाकी आहे आणि चांगला खेळ सध्या टीम आपण म्हणतो ओव्हीकेमचा राजा या टीमने केलाय. इथे पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. कमालीचा ओव्हर राहिलाय. या ओव्हर मध्ये आल्या फक्त 3 धावा. O2 सुरेंद्र जाधव सर. थँक्यू उमेशजी. हॅलो. तर चला, रोहित स्पोर्ट्स संघाचा कर्णधार संघमालक किंवा एखादा खेळाडू, राणा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार संघमालक किंवा खेळाडू, वागदई स्पोर्ट्स संघाचा कर्णधार संघमालक किंवा खेळाडू, सुभाष स्पोर्ट्स माडोजी संघाचा संघमालक कर्णधार किंवा खेळाडू, दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी निवळी संघाचे कर्णधार संघमालक किंवा खेळाडू, निवळ अहमद 11 या संघाचे संघमालक कर्णधार व खेळाडू. चला, आपल्या ग्रुपमध्ये आपला ग्रुपच्या सर्व मॅचेस एंड झालेल्या आहेत. तर आपल्याला क्वालिफायर साठी ज्या काही गोष्टी आहेत त्या डिस्कस करा. जरा प्लीज आपल्या सर्वांनी सहकार्य करा, अन्यथा आम्ही जो डिसिजन घेतलाय तर मग आम्हाला तो माईकवर सांगावा लागेल. अफलातून गोलंदाजी पाहत आहोत आपण. खरं ओव्हीकेमचा राजा पहिलं षटक अजय मरागजे खरं तर 3 धाब्यांचं, त्याच्यानंतर 3 धावा दिला सजल भातोसेनं आणि त्या बॉलिंग ट्रॅक वरती आकाश सावंत आणि स्ट्राईक एंडला खरं तर सागर भोसले. आता सागरला आपली पॉवर काढावी लागेल, दाखवावी लागेल. बॉलर तयार आकाश सावंत. क्लास केलाय. बॉल थोडा वेळ हवेमध्ये राहिलाय. डिफेन्सच्या कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आले, थोडीशी धडक झाली आहे आणि त्याच्यानंतर 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. या क्रिकेट आपण पाहत आहोत आणि त्याचबरोबर पहिल्याच बॉलवरती 2 धावा घेतात. टार्गेट करावा लागेल, चूज करावा लागेल. आता गोलंदाजाला किंवा गोलंदाजचे ऍक्शन पाहून तुला बॅटिंग करायचे नाहीये, तर टप्प्यावरती फोकस ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचा बॅटचा स्पीड हा महत्वाचा असणार आहे. टोटल आतापर्यंत 8 धावा. तिसरे षटक मार्गस्थ आहे. आकाश सावंत मॅन फ्रॉम मालदीव. बॉलर तयार होत आहे. फुल टॉस बॉल
हा तोपा होता. ऑन साईडला बॉल टर्न केलाय, थोडासा वाईडिश होते लॉंग ऑन. आणि त्याच्यानंतर सागर भोसले आपण पाहतोय डेंजर एंड मध्ये. आणि पंचांचा इथे कॉल आलाय की रिलीज आणि थर्ड अंपायर इज कॉल. नक्की काय घडलंय? फिल्डिंग तर चांगली घेतली, फिल्डिंग चांगली होती, त्याच्यानंतर फटका देखील सुरेख होता मी म्हणेन. त्याचबरोबर एक टफ फील्ड हॅलो केलाय बॉल. आणि त्याच्यानंतर खरं तर थोडी रन कमी पडली की काय. आणि हॅलो तर शेवटचा कॉल आहे आपल्यासाठी. रोहित स्पोर्ट्स संघाचा कर्णधार संघमालक व खेळाडू, राणा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार संघमालक व खेळाडू, वाघजाई स्पोर्ट्स संघाचा कर्णधार व खेळाडू, सुभाष स्पोर्ट्स माडोजी संघाचा कर्णधार संघमालक व खेळाडू, दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी निवास संघाचा संघमालक कर्णधार व खेळाडू, निवळ अहमद इलेव्हन संघाचा कर्णधार व खेळाडू. आम्ही या ठिकाणी लॉर्ड्स पाडत आहोत. तर शेवटचा कॉल आहे, शेवटची 5 मिनिटं आम्ही देतोय आपल्याला. आपण या ठिकाणी रिपोर्ट करायचं. नॉट आउट. तिसऱ्या माणसांचा कॉल आलाय आणि 2 धाबा घेतलेल्या आहेत. चांगले इथे आपण पाहू शकाल रिलीव सिस्टम, त्याचबरोबर ऍक्शन रिप्ले मध्ये खरं तर आपण पाहत आहोत. 2 धाबा मिळायला गेल्यात आणि 10 धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. आकाश सावंत 2 बॉलच्या पाठीमागे 4 धाबा मिळायला गेल्या. सागर भोसले फुल टॉस होता, फुल टॉसला तगली केला. AK-47 इट इज एक्सपॅंग मॅक्सिमम षटकार 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 ठोक डीजे. सुपरस्टार व्हायचंय तर चांगली बॅटिंग देखील होणं तितकं महत्वाचं आहे. सागर भोसलेच्या बॅट मधनं आलाय पॉवरफुल शॉट. षटकार आकाश सावंत याच्यावरती आक्रमण केलंय, रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय आणि बॉल हवाई मार्गाने पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दमदार 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 आलेला हा अप्रतिम रामदेव बाबा पतंजली ब्रिटानिया कुरुम कुरुम बेधक्का लचक्का लाइन से भटके तो फड़ेंगे फटके ठोक दीजिए. गोलंदाजाने 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. घाबरला की काय असं देखील प्रश्न उभा राहिलाय. चांगली बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे मिस्टर सागर भोसले राव. आणि केने खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललेला आहे. इथे काय घडतंय, काय होतंय? अनिकेत पवार स्ट्राईक सोडायला मागत नाहीये आणि इथे एकाला बाद व्हावं लागेल आणि बाद होत आहे अनिकेत पवार. आणि त्याचबरोबर टीमची धाव संख्या झाली एकूण 23 धाबा झालेल्या आहेत आणि चांगला खेळ आपण पाहत आहोत. टीमची टोटल झाली आहे 23 धाबा आतापर्यंत. चांगला खेळ, 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकलेत. ओहो, राहुल जाधव आपण पाहतोय नो स्ट्राईकला, परंतु बॉल थोडासा टप्पा पाठी ठेवलाय आणि त्याच्यानंतर बिगेट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटर सागर भोसलेने. आलाय तो इथे डॉट. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग केली आहे. या ओव्हर मध्ये जरूर एक विकेट रनआउटच्या माध्यमातून आले, परंतु 1 ओव्हर मध्ये 2 षटकार ठोकलेत आणि त्याच माध्यमातून 17 धावा ठोकल्या गेल्यात आणि एकूण 3 षटकांच्या समाप्तीत धावा झाल्यात एकूण 23. हम यू गए और यू आए तब तक टीच है.
गेले 3 दिवस आपण ही स्पर्धा खरं तर पाहत आहोत आणि ॲज जे ऑफिशियल खरं तर जे लीड कॉमेंटेटर करत आहेत खरं तर गेले आज 4था दिवस आहे. प्रवीणजी शिंदे खरं तर त्यांना मी धन्यवाद देवे कारण का चांगल्या पद्धतीनं क्लिअरिटी आणि खरं तर क्वालिटी त्यांनी फुलातून समालोचन केलेलं आहे आणि आज हॅलो व्हॉट्सअप टेनिस क्रिकेट पश्चिम महाराष्ट्र वागदाई स्पोर्टचे दिलीपजी बर्डेकर सर हॅलो. हॅलो. जाधव सर. राणा स्पोर्ट्स हॅलो राणा स्पोर्ट्स हा बोल. ते बॉलर तयार होतोय. ओहो स्कोप खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक धाव इथे कंप्लीट होत आहे आणि बॉलिंग ट्रॅक वर राणा स्पोर्ट्स ऋषिकेश सालुंके राणा स्पोर्ट आणि त्याचबरोबर एक सिंगल मिळत आहे. ऋषिकेश साळुंके टीमचे टोटल झाले एकूण 24 धावा झालेल्या आहेत. वेकॅम अकाल्पे आपण संघ सध्या पाहत आहोत जी फिल्डिंग करते आणि टीमची टोटल झाली एकूण 24 धावा आणि पहिलाच बॉल संपलेला आहे आणि शेवटचं षटक असणार आहे. बॉलर तयार. हो थोडासा पाहू शकाल तुम्ही ज्या पद्धतीने टप्पा रिलीज केलाय आणि टप्पा तर अगदी सहज बॉल चाललाय. फलंदाजांनी कोणतेही मोमेंट दिले नाही या फटक्यामागे या बॉलच्या पाठीमागे आणि त्याच्यानंतर टाट बॉलला चांगली सुरुवात करून दिली. जरी तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या परंतु चौथ्या षटकामध्ये धावा रोखायच्या आहेत आणि याच मनसुबेने गोलंदाजी करतोय. इथे मोठा फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल आभाग्याच्या बाहेर आणि बॉल चालही ते बघता 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 या जमिनीत पिकतो कांदा आणि मुळा फटका आलाय. नात 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 कुला रॉक डीजे. डीजे त्याचबरोबर या विकेट साठी खरं तर पारितोषिक आलेलं आहे. वसंतजी साळुंके साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. प्रत्येक या गोलच्या विकेट साठी बॉलर तयार होत आहे आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडं बॉलिंग ताजीने पायाचा वॉर्मअप केलाय आणि आलाय तो टाट बॉल. षटकार ठोकल्यानंतर टाट बॉल ही किमया ही क्षमता खरं तर गोलंदाजाकडे आहे आणि तेच आपण पाहिलेलं आहे. टीमची टोटल झाली एकूण 30 धावा म्हणजे येणारे 2 बॉल बाकी आहेत आणि या 2 बॉल मध्ये एकात मोठा फटकाला तर मराठा वॉरियर्स टीम पॅलेस मध्ये असणार आहे. ओहो आलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि कॅच सुटले गेले. एक तर मिळाली आहे. दुसरी धाब्यासाठी मार्गस्थ आहेत आणि तोपर्यंत 2 धाबा ही ते पूर्ण केलेल्या आहेत. 32 धाबा आतापर्यंत स्कोर गार्ड वरती खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती ऋषिकेश साळुंके जर विकेट घेतली तर वसंतजी साळुंके यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. शेवटचा बॉल आहे आणि या बॉल वरती टार्गेट सेट करायचं आहे. बॅटर सागर भोसले आणि त्याचबरोबर राहुल जाधव. आतापर्यंत राहुल जाधव 9 स्ट्राईकला एक बॉल खेळलाय आणि 1 रन आलेले. आतापर्यंत 9 धाबा दिलेला आहे. शेवटचा बॉल चांगलं आक्रमण केलेलं आहे परंतु बॅक टू द बॉलर बॉलला फील्ड केलाय आणि धाबा इथे काय होतंय पंचांचा इशारा फलंदाज बाद होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या ते एकूण 33 धाबा. 34 धावांचं लक्ष असणार आहे. मॅच चांगली होणार आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहत आहोत आतापर्यंत चौकार लगावले त्या चांगली बॅटिंग केलेली आहे. 10 धावा या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत आणि थर्ड बार्स खरं तर कॉल आलाय आणि खरं तर संपूर्ण हा लेखाजोखा आपण पाहणार आहोत या स्क्रीनवरती. चला पंचाची वाद घालायचा नाहीये. पंचांची कोणीही वाद घालायचा नाहीये हे आपल्याला सूचना आहे. फर्स्ट अँड लास्ट कॉल.
चला 32 धावा झालेल्या आहेत आणि 33 धाब्यांचं लक्ष असणार आहे. 33 झालेलं आहे, 34 धाब्यांचं लक्ष असणार आहे आणि त्याचबरोबर खरं तर मराठा वॉरियर्स टीम विशाल सावंत आणि त्यांची संपूर्ण सेना खरं तर मैदानामध्ये जात आहेत आणि करो या मरो खरं तर अशी स्थिती आहे. कोणी आपल्याला जायचं नाहीये, कोणाला मारायचं नाहीये, परंतु ही मैदानामध्ये लढाई आहे. जर केला तर राहाल आणि जर पराभूत झाला तर या कदाचित स्पर्धेमधून बाहेर जाल. म्हणजे हा खरं तर आता संदेश आहे. म्हणजे इथून जी मेहनत आतापर्यंत घेतलेला आहात त्याची अधिक मेहनत तुम्हाला करायची आहे. और टू डीजे पहिला निवळी अहमद 11 हा संघ थोडा पुढे सरकलाय आणि दोस्ती स्पोर्ट्स आणि सुभाष स्पोर्ट्स माडोशी यांच्यामध्ये लढत होईल. यांच्यातला जो संघ जिंकेल तो निवळी अहमद 11 संघाशी खेळेल आणि त्या दोघांमधला जो संघ असेल जिंकेल तो जाईल सुपर 8 मध्ये. ओके, यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधार आणि फलंदाज ग्रुप ए मध्ये टॉपर संघ आहे राणा स्पोर्ट्स हा संघ टॉपर आहे. सेकंड टॉपर आहे रोहित स्पोर्ट्स आणि थर्ड नंबरला आहे वागदाई स्पोर्ट्स. या चीज टाकलेला आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. यानंतर तसंच सेम फलंदाज बाद झालाय आणि त्याचबरोबर धावा बनवायच्या आहे समीर. 34 धावा बनवायच्या आहेत. आम्ही आणि अनिकेत पवार बॉलिंग ट्रॅक वरती पंचाचा सिग्नल फलंदाज बाद होता आणि 34 धावा बनवायच्या आहेत. अनिकेत पवार बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंगला बॅटर सजल पातोसे. पहिलाच बॉल डिलिव्हर होतोय. पहिलाच बॉल अगदी ऑस्टमच्या बाहेर खराब लाईन बी म्हणे टप्पा चांगला होता, दिशा खराब होती. थोडासा मॅच ऑन आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहत आहोत खराब सुरुवात केलेली आहे मराठा वॉरियर्स टीम. खरं तर धाव संख्या कमी आहे. उमेशजी सॉरी फॉर युअर डिस्टर्ब. सुपर ओव्हरची मॅच आहे. या सामन्याचे रन्स विकेट्स धावा कॅल्क्युलेट केल्या जाणार नाहीत याची आपण नोंद घ्यायची. होती उमेशजी सॉरी. ज्यावेळे सुंदर फटका आलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. एक तर सिंगल मिळते. चांगली फिल्डिंग अजय सावंत याला पाहत आहोत. खरं तर जी मेहनत आज 3 दिवस आपण घेत आहात
आणि अधिकची मेहनत तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला आज कष्टाची पराकष्ट करावी लागेल. इथे 2 धाबा मिळायला गेल्यात. आतापर्यंत टीमचे टोटल झाले एकूण 3 धाबा. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर P1 चं षटक पाहत आहोत पण आणि या P1 च्या षटकामध्ये पहिला बॉल व्हाईट गेल्यानंतर आतापर्यंत 2 धाबा काढण्याच्या 3 धाबा झालेल्या आहेत. अनिकेत पवार सजल भातोचे सुरेख फटका आलाय, मिडॉनला क्लिअर केलाय, बॉल निघून जाईल. 1 बाउन्स 1 बाउन्स 1 बाउन्स 1 बाउन्स 1 बाउन्स 4 रन्स. आपण चपक सध्या सॉन्ग लावलाय आणि सूरज चव्हाण एक गरीबतून आलेला खरं तर मुलगा सुपरस्टार झालाय. ओहो हलक्या हाताने प्लेसमेंट केला, टॅप केलाय, बॉलला पॉइंट मध्ये ढकलून दिलाय. माहिती आहे बॅलन्सिंग मॅच आहे आणि सजल भातोसे सध्या एक युवा सितारा आणि त्याच्यासोबत इज द बेस्ट 2 फलंदाज खरं तर बेस्ट ऑलराऊंडर ज्यांनी सजल भातोसेने दुसरं षटक टाकलं. त्याच्यानंतर आकाश सावंतने तिसरं षटक टाकलं आणि तेच ऑलराऊंडर खरं तर अजय मराक्सेने 2 ऑलराऊंडर पाठवले. त्यांनी बेस्ट दाखवलाय. आणि कित पॉवर बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत टीमचे टोटल झाले एकूण 7 धाबा 3 बॉलच्या पाठीमागे. फटका आणखीन इथे बॉल आलाय, बॉल जाईल इथे सीमा रेषा पार आलेला हा 1 बाउन्स चौकार. टँक एवढेच एक पाऊल खरं तर पॉपिंग क्रीज मध्ये ठेवलं होतं आणि एक पाऊल खरं तर पॉपिंग क्रीजच्या बाहेर काढला होता आणि सरळ बॅटने खेळलेला हा सुंदर अप्रतिम चौकार आकाश सावंतच्या पाठ मधनं इथे कोल बॅट टाकला होता. इथे विकेटची संधी होती आणि निर्माण करायची होती परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय अनिकेत पवारने आणि त्याच्यानंतर एक धाव इथे सहज पूर्ण होते. 13 धाबा आतापर्यंत स्कोर गार्ड वरती आहेत. खरं तर आज कोणी झोपलेलं नाहीये, आज आम्ही देखील रात्री झोपलेलो नाहीये कारण का मॅच इज इम्पॉर्टंट. प्रत्येकाला धकधक 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 ही प्रत्येकाला आहे आणि तशा पद्धतीने सध्या खेळ चाललाय. टीमची टोटल झाले एकूण धाबा झाल्या त्या समीरजी 13 धाबा स्कोर गार्ड वरती. खरं तर 34 धाबा बनवायच्या आहेत आणि अजूनही एक 20 धावांची आतापर्यंत आणि खरं तर आवश्यकता आहे. अनिकेत पवारला डॉट बॉल इथे फेकावे लागतील, विकेट घ्यावा लागतील. इथे बॉल स्ट्रोक पाहू शकाल, एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चालला होता पॉइंट कव्हर मध्ये आणि त्याच्यानंतर एक धाव पुन्हा एकदा मिळत आहे आणि बघता बघता इथे ओव्हरची होतीये समाप्ती आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या ओवे कॅम्प राजा अकाल टीम पोहोचला ते 0 गडी बाद. खरं तर सजल भातोसे आणि आकाश सावंत दोन्ही फलंदाज चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने माइंड इज सेट इट कॅल्क्युलेट क्रिकेट सध्या ते खेळत आहेत आणि धावा बनवल्या त्या 14 धावा. हम यू गए और यू आए तब तक पिझ्झा. अटक करायचं खरं तर फलंदाजाला गोलंदाजीची धार. जरा संपर्क साधा. यस संदेश चालके कुठे असाल तर आपण आयोजक कमिटी खरं तर आपण आजही देखील मुख्य आयोजक आहेत. परत आपण स्पर्धा प्रमुख संदीप चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा. खरं तर आज संदीप चव्हाण ऍज स्पर्धा प्रमुख आहेत आणि काय जबरदस्त आयोजन नियोजन करतात त्यांच्या नेतृत्वाखाली आज खेळपट्टी आणि खरं तर उचाट कामाचं जेवढं योगदान राहिलंय ते महत्वपूर्ण असणार आहे. थोडस स्पीडअप ठेवायचा, जास्त वेळ घेऊ नका कारण का इम्पॉर्टंट मॅच आहे मिलिंदजी. ओहो इथे टपीचा वापर, कॅचची संभावना आणि कंप्लीट केला ही तर कॅच. फलंदाज होतोय बाद. येईल इथे जड 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 पावलांनी माघारी 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 ठगडी.
मॅच आहे. खरं तर थोडं स्पीडअप ठेवायचं आहे, घाई करायची आहे, हे देखील महत्वाचं आहे. कारण का इम्पॉर्टंट मॅच दोन्ही टीम साठी असणार आहे. आज दोन्ही टीम खरं तर संघर्ष करत आहेत आणि खरं तर खेळाडूंसाठीच नाही, खरं तर जे बिलिंजी जे पाठीराखे आलेले आहेत ना, जे समर्थक खरं तर आज प्रत्येक खेळाडूचे चाहते आहेत आणि याच चाहत्यांसाठी खरं तर आपण ही स्पर्धा बोललेली आहे. जबरदस्त मॅच होते. पहिल्या बॉलवरती यश मिळते राहुल जाधवला. नवीन बॅटर निलेश तेवरे, निलेश भोसले आहेत आणि बॅटने संपर्क, बॉल चाललाय, निघून चाललाय. न शोना न बाबू न मुन्ना, उसको कहते हिंदी में गन्ना, सुनील शेट्टी के कहते लोग अन्ना, और गेंद जाएगी तुन्ना तुन्ना तुन्ना. 4 रन्स ठोकड़ीचे. सुरुवात ज्या पद्धतीने विकेटने केली होती आणि दुसऱ्या बॉल वरतीच आक्रमण केलंय राहुल 7 वरती. इथे पाहू शकाल लाईन टप्पा या सर्व काही गोष्टी ते संपन्न झालेल्या आहेत. बाहुबली मधला खरं तर कटप्पा आणि त्याच्यानंतर राहुल जाधवचा इथे टप्पा पाहत होत आपण आणि चांगल्या पद्धतीने चांगल्या लाईटनं हा बॉल रिलीज केलाय आणि त्याच्यानंतर आलेला हा सुंदर अप्रतिम चाणाक्ष पद्धतीचा डॉट बॉल. ओहो, मोठा फटका. पुन्हा एकदा बॉल चालला इथे सीमा रेषा पार, डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर आलेला हा दमदार 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 लय भारी षटकार. पहिल्या बॉलवरती विकेट घेतली आणि त्याच्यानंतर एक चौकार एक षटकार आलाय आणि टीमचे टोटल झाले एकूण 24 धाबा. चांगलं आक्रमण चढवलंय निलेश भोसले, ज्या पावली आलाय आणि चांगली बॅटिंग येते. बॅकवर्ड पंच केलाय आणि पिछल्या कव्हर मध्ये बॉलला खरं तर हँडल केलाय. बॅटचा चेहरा ओपन केल्यानंतर आणखीन एक धाव मिळते. खरं तर सामना पूर्णपणे ओव्हरकॅम्पचा राजा अक्काल पेटीकडे खरं तर झुकले गेलेला आहे. कारण का सजल बातो से बाद झाला, त्यांनी चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये आणि त्याच्यानंतर आकाश सावंत आहे. लंग ऑफला हा बॉल खेळलेला आहे आणि त्याच्यानंतर एकच धाव मिळालेली आहे आणि टीमची टोटल आतापर्यंत झाली ती एकूण 26 धाबा. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात करून दिलेली आहे. खरं तर ओव्हरची सुरुवात झाली ती विकेटने, परंतु जे निलेश भोसले या नावाचं खरं तर वादळ आलं, एक सुनामी आली आणि त्याच्यानंतर अप्रतिम बॅटिंग केली या मॅच मध्ये आणि ओव्हरची होती समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या 1 विकेटच्या पत्त्यानंतर अजय सजल बातोसे 5 झालाय आणि धाबा अद्याप झाल्या त्या एकूण 26 धाबा. तब तक हम जाएंगे डिजिक बास. आणि आतापर्यंत धावा झाल्या त्या 26. चांगल्या 2 फलंदाज, ज्या पद्धतीनं थोडस खरं तर एक इम्पॉर्टंट मॅच आहे. त्याला स्पीडअप करायचा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, थोडासा स्पीडअप करायचा आहे. चांगली बॅटिंग, चांगली सेटअप तयार केलेला आहे खरं तर आकाश सावंत निलेश भोसलेने आणि तिसरे षटकार मार्गस्थ होत आहे खरं तर अजय सावंत. एकूण धावा झाल्या ते एकूण 26 धावा झालेल्या आहेत. 34 धावेंचं खरं तर लक्ष आहे. आणखीन 4 धावेंची आवश्यकता आहे, 8 धावेंची आवश्यकता आहे. बॉल आहे ते 12. अजय सावंत खरं तर हे महत्वाचा षटक आहे. या ओव्हर मध्ये धावा कमी द्यायचे आहेत. पहिलाच बॉल इथे ऑन साइडला 10 केला, एक सिंगल मिळते. थोडेसे दूर आहेत फिल्डर आणि त्याच्यानंतर एक सिंगल कंप्लीट केले. चला थोडीशी घाई करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. दोन्ही टीम्स ओव्हरकॅम्पचा राजा अक्कालपे आणि त्याचबरोबर मराठा वॉरियर्स. हॅलो, चला दोस्ती स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि सुभाष स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. दोस्ती स्पोर्ट्स विरुद्ध सुभाष स्पोर्ट्स बाडोशी. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस का पॉस मध्ये यायचे, जिथे प्रोजेक्ट बॉक्स आहे.
चांगली आपण मानाची, अभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, परंपरेची, आत्मविश्वासाची, जे कोयना क्रिकेटच्या खेळाडू हक्काचं व्यासपीठ देणारी स्पर्धा कोयना प्रीमियर लीग. बॉलर अजय सावंत तयार. ओहो, हलक्या हाताने केल्या, प्लेसमेंट केल्या. माहित आहे आपल्याकडे मॅच आलेला आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला डीप मिड विकेट मध्ये बॉल चाललाय. आणखीन एक सिंगल विलतीये आणि टीमची टोटल झाले एकूण त्या 28 धाबा झालेल्या आहेत. अजून या 10 बॉल शिल्लक आहेत. धाबांची गरज आहे ते एकूण 6. 28 धाबा जमवलेल्या आहेत. थोडीशी घाई करा, स्पीडअप करा, कारण का स्पीडअप इज इम्पॉर्टंट आहे. कारण का आजचा हा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि खरं तर आज चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. गेली 4 दिवस अजय सावंत ऑन स्ट्राइक. आकाश सावंत काऊन दिलंय. आली गोंगी, वाजवली गोलंदाजाची पंगी 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 पंगी. षटकार. दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी निवळी शेवटचा कॉल आहे. दोस्ती स्पोर्ट्स पिंपरी निवळी शेवटचा कॉल. चला बॉल द्यायचा आहे. हा टॉस करण्यासाठी हरिभक्त पारायण अर्जुन महाराज जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे टॉस करायचे आहे. मॅन ऑफ द मॅच शिल्पकार ठेवतोय अजय बरागजे. आउट सुरेंद्र जाधव सर. आपण मायक्रोफोन मध्ये करत आहोत बदल करताना पुन्हा एकदा ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट पश्चिम महाराष्ट्र आकडे तज्ञ निलेशजी मर्डेकर सर यांचा आवाज. तोपर्यंत मी थोडीशी रजा घेतो. थँक्यू.